नमस्कार मंडळी, गुरुप्रसाद व्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर गोपाळकाल्याचा व्हिडिओ आपला अपलोड झालेला आहे, तो बघून घ्या। आपल्या गावात कसा गोपाळकाला होतो शेवटपर्यंत बघा, कसे मैदानी खेळ खेळले जातात। शेवट म्हणजे जिकडे विसर्जन होतं त्या जागेवरती जाऊन पण तिकडे खेळ खेळले जातात। आता नवीन मुलांना त्याची आवड लागली पाहिजे म्हणून ते इन्व्हॉल्व होतात। काही आमच्या वयाचे सगळे जुने म्हातारे झाले, त्याच्यामुळे थोडा खेळाचा उत्साह थोडा कमी झाला। पण नवीन पोरा आता त्याची जागा घेत आहेत, हळूहळू करून नवीन नवीन जनतेच्यापर्यंत येत आहेत। तर हे सर्व नक्की पहा। गावाचे सौंदर्य आमचं खूप छान आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की कसे माडाची झाड आहेत। आपलं तांबळले गाणं याच्यामध्ये अंतर एकदम कमी आहे, पण तरी सुद्धा किती मनमोहक अशी दृश्य आहेत। आजचा व्हिडिओ आपला होतोय तो म्हणजे आपण जातोय विमलेश्वर मंदिरामध्ये। विमलेश्वर मंदिरामध्ये एक प्राचीन मंदिर आहे, जास्त इतिहास मलाही माहिती नाही। आपण तिकडे जाऊन बघूया, एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करूया। एका म्हणजे मोठ्या दगडामध्ये ते वरून खाली असं कोरत गेलेलं मंदिर आहे आणि आतमधल्या साईडला असं आहे। खूपदा असं जाता येताना बघितलं, पण मी पण स्वतः डायरेक्टली कधी मंदिरात गेलेलो नव्हतो। जाता येतं असं बघितलेलं आहे, पण तर मग आपणच बघूया जाऊन कसं मंदिर एक्सप्लोर होत आहे। पावसाचं वाऱ्याचं प्रेशर एकदम जास्त आहे, आडवा पाऊस चाललाय पूर्ण। बाईकवाले थांबले सगळे आडोशाला, पूर्ण आडवा पाऊस चाललाय। आता वाजले जवळपास 8 आणि पाऊस रात्रभर पडतोय, आता पण कंटिन्यूस पडतोय, दिसत नाही रोडवर। सप्ताह होता ना, आपण गेलोच नाही। काय चालू आहे, काय वाटतं? लाईट चालू आहे? लाईट चालू आहे, बाहेरचे दिसते म्हणजे असं माणसं असं वेगळं पडपड।
बापरे. कमानी येते खाली येते जमीन राईट साईड. अचानक पायाला गरम पाणी लागलं म्हणून जरा चेक केलं तर हे गरम पाणी आहे. बघ हात घ्या. हे एवढं नाही वाटत आहे आणि हे येणारं खालून गरम आहे. ते बघ जमगादर पुढे बोलून
बघितलंच नाही बघा ते आता बघितलं हे सगळे चमकादर आहे. नाही मी विचार केला ते लाकडाचं काय असेल म्हणून. काय आहे ते चंदन उघडायची साण असते ना देवासाठी तेवढं मोठी आहे ना. जो आहे ना हां हां तिथपासून आतला भाग सगळा कोरलेला आहे. ओके. हे पांडवकालीन कोरिवलेलं आहे. 5,000 5,500 वर्षापूर्वीचं आहे. 5,500 वर्षापूर्वी. त्याला त्याचा शिलालेख कुठेही नाही. त्यावरून मंडळी येऊन वगैरे सगळे इथे येऊन गेली. ओके. त्यांनी शिलालेख आहे का दुर्बिणीतून चेक केलं. ज्यावेळी प्लॅस्टर नव्हतं त्यावेळी हां पूर्वी. मग ज्या ते प्लॅस्टर नंतर मग हे असं होतं सगळं गळती लागते. हा पाऊस असला काय आतमध्ये सगळं आत जायला नको वरून प्लॅस्टर केलं. दुसरी गोष्ट अशी की इथं महाशिवरात्रीचा उत्सव दशमीपासून अमावस्येपर्यंत असतो. ओके. महाशिवरात्री माघ महिन्यात दशमीपासून अमावस्येपर्यंत उत्सव असतो. प्रतिपदेला लढीत होतं आणि उत्सव समाप्त होतो. त्या स्टेजपासून तिथपासून तो तिथपर्यंत सगळा मंडप घातलेला असतो. विमलेश्वराची चांदीची 12 किलो चांदीत मडवलेली पालखी आहे. पुन्हा त्याचं छत्र आहे चांदीचं. आतली पिंड चांदीने मडवलेली. एका भक्तांनीच सगळं हे केलेलं आहे. ह्या मंदिराला हे 2 माऊत जे आहेत ना 2 बाजूला हे सुद्धा ओरिजिनल दगडाचे आहेत. खोदलेले. वर ब्रह्म विष्णू महेश असे 3 देव आहेत. ओके. एका बाजूला गरुड आणि एका बाजूला हनुमान. ओके. अशी 5 दैवतं खोदलेली आहेत. ओके. पुन्हा इंजिनिअरिंग साईड बघाल तर संपूर्ण देवळाला खंडक खोदलेला आहे. वरचा वरून असा वरून ते खंडक आहे म्हणजे पाणी आतमध्ये येऊ नये म्हणून. पण तरी सुद्धा थोडं तांबा दगड असल्यामुळं छिद्राचा दगड असल्यामुळं तिथं पाणीही येतं. इथं वार्षिक करतो त्यावेळी सगळं गाव इथं जमा होतं. ही गावाची ग्रामदेवता आहे. आमच्या गावात 2 राठी आहे. ओके. 2 राठी आहे. 6 शिवकड आहेत. ओके. पूर्वसत्ता आणि राजसत्ता. ओके. असे 2 राठी इथं चालतात. ओके. दोन्ही राठात 5-5 मानकरी आहेत. ओके. ते शिवकळा घेऊन येतात. 7 दिवस इथं शिवकळा असतात. नाही सगळं महाशिवरात्रीला बघायला उत्सवाला त्यावेळी सगळं देवदर्शन वर्षाच्या 12 महिने हे कोरिवलेलं असल्यामुळे याला प्रसिद्धी नाही. का प्रसिद्धी नाही तर हे हायवे पासून थोडा आतमध्ये असल्यामुळे खूप आतमध्ये जवळजवळ 40-50 किलोमीटर आतमध्ये तरळ्यापासून इकडे. त्याच्यामुळे एवढे सगळं होणार घाण. जेवढं सुंदर परिसर आहे जेवढं सुंदर परिसर आहे कचरा वगैरे तो प्रॉब्लेम ओरिजिनल आहे. तो आहे हा बरं आहे. त्याच्यामुळं आम्हाला शिवरात्रीला आपल्याकडे मोठं जसं काशीला आहे प्रथम 2.5 किलोमीटरवर काशीला काळभैरव आहे. गंगास्नान काशी विश्वेश्वराच्या जवळच आहे. ओके. ओके. गंगास्नान केल्यावर काळभैरवांचं दर्शन घ्यावं लागतं. ओके. तसंच इथंही खाली गंगास्नान केलं तुम्ही खाली पाणी उतरलं, जवळच तिथं गंगास्नान केलं प्रथम काळभैरव ती गुंफा आहे. ओके. ओके. हा म्हणजे मी आधी तिकडे गेलो काळभैरवाचं. तिथे कातळाचाच काळभैरव म्हणून त्यांनी पूर्वी निर्माण स्थापना झाली. ही 2 विमलेश्वर आणि काळभैरव हे पुरातन इथलं ओरिजिनल. ओके. हां. गणपती मंदिर नंतर बांधलेलं आहे. ओके. हां. त्याच्यामुळं ही ओरिजिनल असल्यामुळं प्रथम आंघोळ केली त्या वर काळभैरवाचं ओके. काळभैरवाचं दर्शन घेतलं का काशी वर विमलेश्वर.
प्रथम त्याचा कोतवाल आहे तो हा काळभैरव. हा. अष्टभैरवापैकी एक भैरव तो काळभैरव. आता तुम्ही म्हणजे ह्या मंदिराची पूजा तुम्ही करता? सगळे गुरु म्हणून आमची 22 घरं आहेत. ओके. आता तरी किती वर्ष झाली तुम्ही इकडे सेवा करता? आम्हाला 250 वर्ष झाली. ओके, 250 वर्ष पुरातन. होऊन गेली. ओके. म्हणजे आमचा जो पूर्वीचा माणूस होता तो आता राहिलेला नाही, त्याच्या अगोदरचा. त्याच्यानंतर मग आमचा पूर्वज कोणतरी आला आणि त्याला म्हणजे पिढी जात चालत आलं पुढे पुढे. तो पूर्वज आला, त्याला आता 250-300 वर्ष होत. ओके. शिवाजीच्या काळात आम्ही आलो. ओके. त्यावेळी आलो की त्यावेळीपासून आतापर्यंत सेवा चाकरी सेवा आम्ही चाकरी. करतो. कसं आहे, अजून ते सोडून महाशिवरात्री सोडून अजून काय प्रोग्राम होता का इकडे? त्रिपुरी पौर्णिमेला पालखी येते खाली ओके. रात्री, पण ती येते आतमध्ये देव बसवला जातो. जसं मंगेशीचा मूर्ती आहे हा 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 हा. तशी सेम टू सेम आमची. मग ते म्हणजे ती वाट आहे तिकडे आहे का ते नाही, सगळं? ती घरी ठेवतो. घरी ठेवतो. कस्टडीत ठेवतो. हे पुरातन आहे, खूप पुरातन. या आजूबाजूला देवस्थान नसताना हे देवस्थान एवढं जुनं आहे. तर आपण बघितलं कसं आपल्याला गुरुजींनी सर्व इतिहास सांगितला की खूप पुरातन मंदिर आहे ज्याच्यामध्ये कोरून एका शिलेमध्येच फक्त हे मंदिर बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये ही एक गुफा आहे एक प्रकारची. तर ते त्यांनी त्या हिशोबात आपल्याला सांगितलं. तर आता आपण एक खालच्या बाजूला आलो आहे. वरच्या बाजूला आपण ते गुरुजींची मुलाखत घेतली. गुरुजींनी आपल्याला खूप त्यांच्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ 5-5.5 हजार वर्ष जुनं हे मंदिर आहे आणि त्यांची पिढी जवळपास 250 वर्ष म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासूनची इथे आहे. म्हणजे इकडे पूजा वगैरे करत आहेत. इकडे वाडीमध्ये जाण्याचा रस्ता आहे त्याच्यातून. इकडे हे गंगा स्नान झाल्यानंतर हे आता काही सरकारकडनं त्यांच्यामध्ये सरकारकडनं बांधण्यात आलं. गंगा स्नान झाल्यानंतर वरच्या बाजूला पहिलंच मंदिर आहे ते काळभैरवाचं मंदिर आहे. काळभैरवाचं पहिले दर्शन घ्यायचं आहे आणि मग पुढे जाऊन विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे. कौल प्रसादासाठी हा नंदी, कौल प्रसादाचा नंदी हा दर्शन घेणार आहे. आम्हाला प्रसाद म्हणून साबुदाण्याची खिचडी उपवासाची भेटली आहे. शेताचं आज श्रावण सोमवारचं काम झालं. आपुलकीची माणसं, खरं सांगायचं तर आपुलकीची माणसं. हे मंदिर एका अखंड शिलेमध्ये कोरलेलं आहे. तर त्याची पाण्याच्या व्यवस्थेसाठी त्याला बाजूच्या दगडापासून वेगळं केलेलं आहे ते आणि ते पूर्ण चारी बाजूने कोरलेलं आहे जेणेकरून त्याची पाणी जाता नाही असं व्यवस्था केलेली आहे. हे सर्व असे अखंड एकच दगड आहे, तो एकच दगडावरून हे तयार झालेलं आहे मंदिर. अख्खच्या अख्खं मंदिर एकाच दगडात आहे. तर आपण डोअरवरती ब्रँडिंग करून घेतले, कसे वाटले नक्की सांगा.
गोकुळाष्टमीला याचा सप्ताह होऊन गेला आणि थोडे लेट आलो आहे. पूर्ण गजबजलेलं असतं मंदिर. तारा मुंबरीमध्ये असलेलं हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर. तर गोकुळाष्टमीला त्यांचं हे संपलं, सप्ताह विसर्जित झाला. आम्ही लेट आलो पण ठीक आहे, आज दर्शन मिळालं आम्हाला. हे पण खूप सुंदर गाव आहे तारा मुंबरी. तारा मुंबरी पुलावरून दिसतं ते मंदिरात आपण आता गेलेलो.